सहर शेख सोमवारी माध्यमांसमोर मांडणार भूमिका. जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख अडचणीत. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा. मुंबईत मंगळवारी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात. बारामती आणि राहुरीत घेणार जाहीर सभा. महिला विधेयकाबाबत महायुती रान पेटवण्याच्या तयारीत. मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद. महायुतीचे प्रमुख नेतेही राहणार उपस्थित. महिला आरक्षण विधेयकावरून क्रांती चौकात निदर्शनं. संभाजीनगरमध्ये काँग्रेस विरोधात शिवसेना आक्रमक. काँग्रेसने हिरवे विषारी साप पोसून ठेवलेत. नवनीत राणांकडून वडेट्टीवारांची खिल्ली तर नवनीत राणा विषवल्ली विजय वडेट्टीवारांचा पलटवार. मोदींना 50 वेळा काँग्रेसचं नाव का घ्यावं लागतंय? मोदींच्या टीकेनंतर वडेट्टीवारांचा सवाल. भाजपाच्या 149 उमेदवारांमध्ये फक्त 15 महिला उमेदवार होत्या. फडणवीसांच्या विरोधकांवरील टीकेवरून दमानी यांचा पलटवार. यवतमाळमधल्या राळे गावामध्ये 6 महिन्यात 34 आदिवासी मुली गायब. मुलगी आणि प्रियकराची ऑडिओ क्लिपही समोर. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेंकडून दखल. सख्या चुलत भावांच्या दुर्दैवी घटनेनं लातूर हादरलं. 7 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या तर 10 वर्षीय मुलाचं अपहरण. एक फोन आला आणि तरुणानं केली आत्महत्या. जळगावमधील भडगाव शहरातील घटना. पोलिसांकडून तपास सुरू. खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 5व्या गुन्ह्यात खरातची पोलीस कोठडीत रवानगी. पीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू. पीडितेचा जबाब नोंदवला. एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा. बंधू राजेंद्र गडगेच्या दत्तधाम दरबाराला ठोकलं टाळं. पोलिसांचं आरोग्य पथकाकडून दरबाराची तपासणी. देशभरातील टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंट बंधनकारक. फास्टॅग नसल्यास यूपीआयनं भरावा लागणार 25% जास्त टोल. अमेरिका इराण यांच्यात होणार शांतीवार्तेची दुसरी फेरी. इस्लामाबादमध्ये सोमवारी होणार चर्चा. शस्त्रसंधी सुरू असतानाही इस्रायलमध्ये निदर्शनं सुरूच. पंतप्रधान नेत्यान्याहू विरोधात इस्रायलमध्ये निदर्शनं. सामुद्रधुनीवर संपूर्ण इराणचं नियंत्रण. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर गोळीबार. भारतानं इराणचे कान उपटले. इराणी राजदूताला केलं पाचारण.